नमस्कार, मी रेखा नरवणकर आणि तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. तर आजचा व्लॉग खरंच खूप खास असणार आहे, कारण गेस व्हॉट, मी तुम्हाला घेऊन चालली आहे एका सुंदर सणा, हॅपी क्लब नाला सुपारा ह्यांचं दीपोत्सव. प्रत्येक वर्षी हा सण खूप उत्साहात साजरा केला जातो आणि या वर्षी मला स्वतःला तो अनुभवायची संधी मिळाली. सुरुवातीपासूनच जेव्हा मी आज गेले ना, तेव्हा अशा दिव्यांच्या उजेडाने मन खुश झालं होतं. ही सगळी दिव्यांची रंग बघताच एक वेगळा कामनेस मिळतं. इतक्या लहानशा प्रकाशाने किती मोठं आनंद पसरतो ना. कधी कधी ना असं वाटतं, हा सण म्हणजे फक्त प्रकाशाचा नाही, तर मनातल्या अंधाराला दूर करण्याचा. त्या झगमगत्या लँटर्न्स, हँगिंग लाईट्स आणि सगळीकडे ब्राईटनेस, सगळीकडे कलर. लिटरली असं वाटत होतं जणू आकाशातले सगळे तारे खाली उतरले. आणि ही रांगोळी इतकी सुंदर डिटेलिंग केलीये की डोळे हटतच नव्हते. प्रत्येक रंग, प्रत्येक पॅटर्न म्हणजे एक क्रिएटिव्हिटीचा परफेक्ट एक्झाम्पल आहे. आणि बघा, हा हाताने बनवलेला किल्ला इतक्या डेडिकेशननी बनवलाय की खरंच मन थांबतच नाही. मन थांबतं. प्रत्येक छोटा भाग, मिनिएचर हाऊसेस, लाइटिंग सगळे इतकं ब्युटिफुली डन आहे ना. आपल्या पारंपरिक संस्कृतीचा भाग अजूनही लोक जपून ठेवतात. हे बघून मला खूपच आनंद झाला, कारण हे एवढं छान बघणं म्हणजे दिसणं अनएक्सपेक्टेड होतं. आता बघा हा फोटो बूथ, गणपती बाप्पांचा बॅनर, सगळे इतकं प्रेमाने बनवत आहे की पॉझिटिव्ह वाईब्स मिळतातच इन्स्टंटली. गणपती बाप्पांचं नाव घेताच म्हणजे नाव ऐकताच सगळीकडे तो डेव्होशनल फील येतो. आणि हो, माझ्या फ्रेंड सोबतचे फोटो. फेस्टिवल म्हटलं की फ्रेंड सोबत लाफ्टर आणि मजा तर हवीच ना. त्या कॅन्डिड मुमेंट्स मध्ये सगळ्या आठवणी जपल्या जातात. कधी कधी ना आपण सगळे इतकं बिझी होतो की अशा मुमेंटची व्हॅल्यू विसरतो. पण आज इथे येऊन मला जाणवलं, हॅपीनेस म्हणजे काही मोठं नाही, फक्त असे छोटे छोटे क्षण दिव्यांच्या प्रकाशात, मित्रांच्या हसण्यात आणि त्या शांत वातावरणात सापडतात. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट,
एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे. आपण दिवाळीत दिवे लावतो, सण साजरा करतो. पण कृपया एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या आनंदामुळे कोणाचं दुःख होऊ नये. फटाके फोडताना थोडासा विचार करा. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या प्राण्यांनाही भीती वाटते. एस्पेशली आपल्या स्ट्रे डॉग्स. त्यांना आवाज सहन होत नाही. ते घाबरून पळतात. काही वेळा दुखापतही होते. आणि मी हे सगळं सांगते कारण माझ्याकडेही एक डॉग आहे आणि मी त्याची भीती, त्याची अवस्था प्रत्यक्षात पाहिली आहे. किती हेल्पलेस वाटतं ते जेव्हा तो आवाजाने थरथरत असतो. दॅट्स वाय आय कॅन ट्रुली फील द पेन. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण आहे, आवाजाचा नाही. या वर्षी तर जाऊ द्या, पण पुढच्या वर्षीपासून नक्की ट्राय करा. कमी आवाजात पण जास्त प्रेमात सण साजरा करायचा. त्यांनाही थोडं सुरक्षित शांत वातावरण मिळू द्या. या गोष्टीवर तुमचं काय मत आहे मला कमेंट सेक्शनवर नक्कीच कळवा. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्हाला व तुमच्या परिवाराला शुभ दीपावली. हा दीपोत्सव खरंच एक सुंदर एक्सपिरियन्स होता. क्रिएटिव्हिटी, डेव्होशन आणि पॉझिटिव्हिटीने भरलेला. हॅपी ग्लम नालासोपारांनी इतकं मनापासून आयोजन केलंय की खरंच ऍडमायर करावंसं वाटतं. अँड आय होप तुम्हालाही हा ब्लॉग बघून ती फेस्टिव्ह वाईब फील झाली असेल. तर परत एकदा शुभ दीपावली. भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये.